नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, घाटमाथ्यावर 310 मिलीमीटरपर्यंत नोंद, 50 ठिकाणी झाडे कोसळली. पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गेल्या 96 तासापासून पाऊस सुरू असून अत्यंत संतगतीने संततधार पावसाने धरणातील पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. यंदाच्या हंगामातील हा पहिलाच पाऊस असल्याने तो जमिनीत खोलवर मुरण्यास वेळ लागला. मात्र जमिनीचे पोट भरताच शहरात 50 ठिकाणी झाडं पडली असून अग्निशामक दलाच्या जवानांची धावपळ सुरू झाली आहे. सर्वाधिक पाऊस घाटमाथ्यावर 150 ते तब्बल 310 मिलीमीटर इतकी नोंद झाली आहे. आगामी 24 तास घाटमाथ्यावर रेड अलर्ट देण्यात आला असून 7 जुलैपर्यंत असाच पाऊस राहणार आहे. शहरातील पाऊस मात्र सोमवारपासून कमी होत असून हलका ते मध्यम पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून म्हणजे 96 तासापासून संततधार सुरूच आहे. घाटमाथ्यावर 4 दिवसापासून अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिल्याने त्या भागात अतिमुसळधार तर जिल्हा व शहरात संततधार सुरू आहे. या पावसाने संपूर्ण जिल्ह्यासह पुणे, पिंपरी चिंचवड भागातील जनजीवन विस्कळीत झालं असून सर्वत्र चिखल आणि सखल भागात तळी साचली आहेत. रस्त्यावरून जाताना वाहने सावकाश चालवावीत, तसेच झाडपडीच्या घटनांपासून सावध राहावे असे आवाहन हवामान विभागासह महापालिकेनं केलं आहे.